हरिओ, चला एक नजर टाकूया डिसेंबर महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस आणि पुण्यदायी तिथींवर। 1 डिसेंबर मोक्षदा मौनी एकादशी। हिच्या पुण्यदानाने होते नीच योनीत पडलेल्या पितरांची सद्गती। श्रीमद भगवद्गीता जयंती। व्यतिपात योग पहाटे 4:22 रात्री 12:59 2 डिसेंबर अखंड द्वादशी। भौम प्रदोष व्रत। मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनैः। या मंत्राद्वारे सायंकालीन संध्येच्या वेळी भगवान शिव किंवा सद्गुरुदेवांचं पूजन केल्याने व स्वतः देखील पुरुषार्थ केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते। 3 डिसेंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जयंती। 4 डिसेंबर मार्गशीर्ष पौर्णिमा श्री दत्तात्रेय जयंती। 5 डिसेंबर योगी अरविंद पुण्यतिथी। 7 डिसेंबर संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री 8:15। 8 डिसेंबर रविपुष्य योग पहाटे 4:11 सूर्योदयापर्यंत। मंत्रसिद्धी आणि औषधी प्रयोगासाठी विशेष फलप्रद। 15 डिसेंबर सफला एकादशी। सुख भोग व मोक्षदायक व्रत। व्रताने सर्वच कार्यांमध्ये सफलता म्हटली गेली आहे। 16 डिसेंबर षडशीती धनु संक्रांत। पुण्यकाळ सूर्योदयापासून दुपारी 12:23 ध्यान जप व पुण्यकर्मांचं 86,000 पट फळ मिळतं असं पद्मपुराणामध्ये सांगण्यात आलं आहे। धनुर्मास प्रारंभ। 18 डिसेंबर मासिक शिवरात्री। 19 डिसेंबर दर्श पौष अमावस्या। 21 डिसेंबर शिशिर ऋतू प्रारंभ, वर्षातील सर्वात लहान दिवस। 23 डिसेंबर मंगळवारी चतुर्थी दुपारी 12:12 24 डिसेंबर सूर्योदयापर्यंत। सूर्यग्रहण तुल्य या योगात ध्यान जप मौन इत्यादींचा प्रभाव अक्षय राहतो। 25 डिसेंबर तुळशी पूजन दिवस। विश्वगुरु भारत सप्ताह 25 ते 31 डिसेंबर पर्यंत। महामना पंडित मदन मोह मालवीय जयंती दिनांकानुसार। 26 डिसेंबर व्यतिपात योग दुपारी 2:01 27 डिसेंबर दुपारी 12:22 27 डिसेंबर गुरु गोविंद सिंगजी जयंती। 30 डिसेंबर पुत्रदा एकादशी स्मार्त। तैलंग स्वामी जयंती श्री रमण महर्षी जयंती। 31 डिसेंबर पुत्रदा एकादशी भागवत। या तिथींमधील साधना भजनासाठी विशेष पुण्यदायी तिथींची सविस्तर माहिती तुम्हाला संत श्री आशारामजी आश्रम तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी YouTube चॅनलवर योग्य वेळी मिळेल। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा।